मी गोपाळ भगवंताने एकत्रित केले आणि भगवंताने सगळ्यांना सांगितलं याल तरी यारी लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. आणि भगवंताने खोड्या करायला सुरुवात केली. खोड्या करत असताना एक एक गवळण रोज यशोदामाईच्या घरापर्यंत येऊन पोहोचायची आणि यशोदामाईला सांगायची यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. हे यशोदे अगं तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग आम्ही गोकुळात राहावं की निघून जावं. ही अवस्था आमच्या मनाची तयार झाली काही समजत नाही ग. पण यशोदा माईला खऱ्या अर्थाने भगवंताच्या लीला किंबहुना भगवंताच्या खोड्या मान्य होत नव्हत्या आणि या विश्वाच्या पट्टीवरती कोणतीही काही अशी नाही तिला लेकराच्या खोडी लवकरात लवकर मान्य होतात. नितांत आणि निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं पहिलं पात्र सांगितलं आई नावाचं अस्तित्व. आणि तेवढं नितांत आणि निस्वार्थ प्रेम यशोदा मैयाचं भगवंतावरती होतं, कृष्णावरती होतं, लालावरती होतं, कानावरती होतं. एक एक गवळण गाराणा घेऊन दुसरी आली धावणी आली ग बाई काय केली करणी. पतीची दाढी माझी बेनी दोन्हींची गाठ मारुनी गाठ बाई कुणाशी सुटेना. यशोदे बाल तुझा काना कुठवर सोचू धिंगणा. न राहता एक एक गवळण यशोदा मैयापर्यंत येऊन पोचायची गारणे सांगायची. परवाला मुच्या घरा दारी निघला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा सैरा वैरा पोडीला. अगं यशोदे परवाच्या दिवशी आमच्या घरापर्यंत तुझं बाळ येऊन पोहोचलं. आमचा म्हातारा बाबा बाहेर अंगणामध्ये झोपलेला होता. मागचा पुढचा विचार तुझ्या लेकरांना केला नाही. ताकाचा डेरा उचलला आणि आमच्या म्हाताऱ्याच्या डोक्यामध्ये परवाला मुचा घरा दारी निघला होता म्हातारा घेऊन ताकाचा डेरा सैरा वैरा पोडीला. काय करावं आम्ही गोकुळात राहावं की निघून जावं हा मोठा प्रश्न आमच्या मनाला पडलाय. पण यशोदा मैया मनाला तयार नाही. आणि सगळ्या गाऱ्हाणे ऐकून यशोदा मैयाला संतापानावर झाला. आणि मग यशोदा मैयाचा डोक्यावरचा पदार अलगद असा कमळीला खोसला गेला. खांद्यावरती आणून कमळीला खोसला. आणि असं म्हणतात यांचा डोक्यावरचा पदार खांद्यावरती आला आणि कमळीला खोसल्या की या कोणाचा ऐकत. आणि तसंच झालं. यशोदा मैयाच्या माथ्यावरचा पदार खांद्यावरती आला आणि कमळीला खोसला गेला. परिणाम यशोदा मैया बोलायला लागली अगं माझं बाळ काय तसं आहे का. माझं बाळ कसं आहे बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतंय गोचिरवाने काय सांगत गाराने गे गोकुळ जाणारी काय सांगत गाराने गे गोकुळ जाणारी. यशोदा मैयाने सांगावं हे अगं बायांनो अगं माझं बाळ का तसं आहे का. सावळा गचिमना माझा गोकुळात केले राजा तुम्ही मोठ्या डालगता गे गोकुळच्या नारी. अगं माझं बाळ का तसं आहे. तुम्हीच खऱ्या कोडीच्या आहे. तुम्ही त्याचं काहीतरी लपवता. तुम्ही लपवून याचा भवरा आळगीता शारंग धरा आणि तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. माझं बाळ का तसं आहे का.
तुम्ही लपवून याची गोटी, लागतात याचे पाती, तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नाही. यशोदा मैया ऐकायला तयार नाही. आणि एके दिवसाचा प्रसंग बघून त्याला समजला, अरे आपल्याला खूप मोठं कार्य करायचं आहे, आपल्या आईला कळायला पाहिजे की मी खरा खोडीचा आहे. आणि म्हणून भगवंताने रोज यशोदा मैया ज्या डेऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं ताकाचं घुसळण करायचं, लोण्याचं घुसळण करायची, त्या डेऱ्यामध्ये खऱ्या अर्थाने दह्याचं घुसळण करायची, त्या डेऱ्यामध्ये भगवंताने जाऊन बसावं. आणि भगवंताची शेंडी खूप मोठी होती. भगवंताची शेंडीवरती तरंगली. यशोदामायाचं लक्ष त्या यशोदामायाचं लक्ष त्या दह्याच्या डेऱ्याकडे गेलं. आणि यशोदामाईला असं वाटलं कोणत्या तरी किड्याने घाण केले. यशोदामाईला सहन झालं नाही. यशोदामाया धावत पळत रागाने संतापाने जिथपर्यंत येऊन पोहोचली आणि किडा समजून त्या शेंडीला धरलं. शेंडीला हिसका बसला की भगवंताने मान हलवायची आणि हातातून शेंडी नेसटून जायची. यशोदामाया मनातल्या मनात म्हटली, बाई किडा लई चपळ आहे, हातात घेतलं तरी हातात धरता येत नाही. यशोदामाईने अशी शेंडी धरली आणि घट्ट पकडून असं वरती काढलं तर यशोदामाईला समजलं हा दुसरा किडा नाही, आपलाच किडा. आणि म्हणून यशोदामाईने सांगितलं, कृष्णा, अरे मला वाटायचं गवळणी खोडीची आहे की काय, पण अजिबात नाही, तूच खोडीचा आहे. अरे घरात खोडी केली तू, आता उद्यापासून तुला गावात राहण्याचा अधिकार नाही. एक काम कर, उद्यापासून तू गावात राहायचं नाही. कुठं जायचं? सवे घेऊनी ओदना. कृष्णा, तू उद्यापासून गावात राहायचं नाही, तू रानात जायचं. परिणाम भगवंताने सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं. सगळ्या गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो, आई रागावली आहे, संतापली आहे, चिडली आहे, आता उद्यापासून गावात राहण्याचा अधिकार आपल्याला नाही. बरं, आपल्याला उद्यापासून रानात जायला सांगितलं. एक काम करा, तुम्ही सर्वांनी उद्या स्वतःच्या गायी घेऊन आणि स्वतःची शिदोरी घेऊन माझ्या वाड्यापर्यंत येऊन पोहोचा. तुम्ही गाय घेऊन गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात. सगळ्या गोपाळांना एकत्रित केलं आणि सगळ्या गोपाळांना सांगितलं, गोपाळांना उद्यापासून आपल्याला गावात राहण्याचा अधिकार नाही. आई रागवली आहे, संतापली, चिडली आहे. उद्यापासून तुम्ही सगळ्यांनी रानात आपण सगळ्यांनी जायचं. एक काम करा, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. भगवंताला घेण्याकरता सगळ्या गोपाळांनी उठावं, गाई घेऊन शिदोरी घेऊन नंदबाबाच्या वाड्यापर्यंत येऊन पोहोचावं आणि आवाज द्यावा, हे कृष्णा, आणि तू सांगितलं होतं आपल्याला रानात जायचंय आणि तूच अजून झोपलेला आहे. आणि मग धावत पडते यशोदामाईने बाहेर यावं. ऐका माय बापांना, धावत पडते यशोदामाईने बाहेर यावं आणि यशोदामाईने विचारावं, गोपाळांना अरे कुठं निघाले? आणि मग गोपाळाने सांगावं, आई तुम्ही रागावल्या होत्या, संतापल्या होत्या, चिडल्या होत्या आणि काल तुम्ही कृष्णाला सांगितलं उद्यापासून तुम्हाला गावात राहण्याचा अधिकार नाही, तुम्ही रानात जा. हे तुम्ही काल सांगितलं ना, आज तुम्ही म्हणतात कुठे चाललात? आणि मग यशोदामाईचे डोळे पाणवले आणि पवित्र अंतकरणाने यशोदामाईने सांगितलं, गोपाळांनो, अरे मी काल रागा संतापात सहज माझ्या कानाला माझ्या कृष्णाला बोलले रे, पण तुम्ही एवढं मनावरती घेतलं. जा, अवश्य जा, पण एक काम करा, माझं बाळ, माझा कृष्णा, माझा काना, माझा लाला एकुलता एक आहे, जवळची खेळा जाऊ नका दुई, सांभाळ